जॉब हबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण रोज कितीतरी जाहिराती बघतो, वाचतो आणि विसरूनही जातो, बरोबर? पण जरा विचार करा, एका साध्या सरळ नोकरीच्या जाहिरातीत संपूर्ण राज्याला बदलून टाकण्याचं एक मोठं मिशन दडलेलं असेल तर? हो, आज आपण एका अशाच जाहिरातीच्या आत लपलेलं एक जबरदस्त रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपला मूळ प्रश्न हाच आहे की एक साधी नोकरीची जाहिरात जी फक्त एका पदाबद्दल सांगते ती खरंच सार्वजनिक आरोग्य आणि मानवी प्रतिष्ठेसारख्या मोठ्या गोष्टींबद्दल काही सांगू शकते का? आज आपण हेच शोधून काढणार आहोत. बघूया की हे एक डॉक्युमेंट कसे का मोठ्या सामाजिक गरजेची गोष्ट सांगतं. तर ही सगळी गोष्ट सुरू कुठून होते? एका भरतीच्या सूचनेतून. वरवर पाहिलं तर ही अगदी सामान्य जाहिरात वाटते, पण खरं तर ती एका खूप मोठ्या सामाजिक आव्हानाकडे आपलं लक्ष वेधून घेते. आणि आपल्या या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजेच AILSG मुंबई यांची एक जाहिरात. ही संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांना मजबूत करण्याचं काम करते आणि त्यांची हीच एक जाहिरात आपल्याला खूप काही सांगून जाते. आता साधा विचार करा, कोणतीही संस्था जाहिरात का देते? कारण तिथे एक गरज असते. आणि ही जाहिरात आपल्याला हेच सांगतेय की ही गरज काही छोटी नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रात एका अतिशय महत्त्वाच्या सार्वजनिक सेवेसाठी तज्ज्ञ लोकांची मोठी गरज आहे, एक मोठी पोकळी आहे. चला, आता जरा शब्दांच्या आत डोकावून पाहूया. कारण ह्या जाहिरातीत वापरलेले काही खास शब्दच या मिशनचं खरं स्वरूप आपल्यासमोर उघड करतात. जाहिरातीत हे दोन महत्त्वाचे शब्द वापरले आहेत, FSSM आणि वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन. आता हे शब्द ऐकायला थोडे तांत्रिक वाटतील, पण विश्वास ठेवा, आपल्या सार्वजनिक आरोग्याचा आणि पर्यावरणाचा सगळा खेळ याच दोन शब्दांमध्ये दडलेला आहे. तर हे FSSM म्हणजे नेमकं काय? बघा, याचा फुल फॉर्म आहे फेकल स्लज अँड सेप्टेज मॅनेजमेंट. आता हे नाव ऐकून थोडं विचित्र वाटेल, मान्य आहे, पण एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मानवी मलमूत्राची सुरक्षितपणे विल्हेवाट लावणं. आता हे ऐकायला जरी साधं वाटत असलं ना, तरी आपल्या शहरांचं आरोग्य, आपलं पर्यावरण हे सगळं ह्या एका गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणजे विचार करा, हे किती महत्त्वाचं काम आहे. आणि वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे काय? तर ही एक मोठी सिस्टम आहे, एक परिसंस्था आहे असं समजा, ज्यामध्ये FSSM हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून काम करतो. चला, आता या जाहिरातीत वर्णन केलेल्या कामाचे 3 वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या स्तंभांवर लक्ष केंद्रित करूया. तर हे आहेत या मिशनचे 3 मुख्य स्तंभ. एकीकडे FSSM आणि पाणी व्यवस्थापनासारखं तांत्रिक काम आहे, पण दुसरीकडे, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांची प्रतिष्ठा जपणं. हेच या कामाला सामाजिक न्यायाच्या पातळीवर घेऊन जातं. आणि इथेच या जाहिरातीचं खरं वेगळेपण दिसून येतं. ती फक्त काम मागत नाहीये, तर सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सामाजिक संरक्षण या शब्दांवर जोर देतेय. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. हे केवळ इंजिनिअरिंगचं काम नाही, तर माणसांची काळजी घेण्याचं, त्यांच्या सन्मानाचं रक्षण करण्याचं काम आहे. मग एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी नक्की कसा व्यक्ती हवाय? बरं, याचं उत्तर ती जाहिरात स्वतःच देते. ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. इथे लक्ष द्या. पहिली अट शिक्षण किंवा अनुभव नाही, तर पॅशन आहे, म्हणजे आवड आणि उत्साह. संस्थेला अशी व्यक्ती हवी आहे जी फक्त नोकरी म्हणून नाही, तर एक ध्येय घेऊन या कामात उतरेल. पण अर्थातच फक्त पॅशन पुरेशी नाहीये. हे मोठे सरकारी कार्यक्रम आहेत आणि ते यशस्वी करण्यासाठी सरकारी कामकाजाची समज आणि प्रत्यक्ष अनुभव असणं अत्यंत गरजेचं आहे. कागदावरची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा अनुभवच तर कामी येतो. थोडक्यात सांगायचं तर ह्या भूमिकेसाठी असा उमेदवार हवा आहे ज्याचं डोकं सरकारी कामात व्यवस्थित चालेल आणि ज्याचं मन सामाजिक बदलासाठी धडधडत असेल. ज्ञान आणि तळमळ यांचा हा एक परफेक्ट मिलाप आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता सर्वात महत्त्वाचं,
जर हे सगळं ऐकून असं वाटत असेल की ही संधी आपल्यासाठीच आहे, तर पुढे काय करायचं ते पाहूया. या मोठ्या मिशनसाठी सध्या मुंबई आणि नाशिक या 2 महत्वाच्या शहरांमध्ये तज्ज्ञ व्यावसायिकांची गरज आहे. आणि हो, जर हे सगळं ऐकून असं वाटत असेल की अरे, हे काम तर माझ्यासाठीच आहे, मीच यासाठी योग्य व्यक्ती आहे, तर मग विचार कसला करताय? प्रक्रिया एकदम सोपी आहे. आपला CV मस्तपैकी तयार करा आणि थेट दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवून द्या. खरं सांगतो, हा फक्त जॉब नाहीये, हा एका मोठ्या बदलाचा भाग होण्याची एक सुवर्णसंधी आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं हे विश्लेषण? एका छोट्या जाहिरातीतून केवढा मोठा अर्थ समोर आला नाही का? आणि हे आपल्याला एका इंटरेस्टिंग प्रश्नावर आणून सोडतं, की आपल्या आजूबाजूला, आपल्या रोजच्या जीवनात अशा कित्येक तरी साध्या वाटणाऱ्या गोष्टी असतील, ज्यांच्यात अशीच मोठी ध्येय, मोठे मिशन लपलेले असतील? कदाचित उत्तर आपल्या अगदी डोळ्यांसमोरच आहे. फक्त ते शोधायची गरज आहे. जॉब्स जॉब हब बघितल्याबद्दल धन्यवाद. जॉब्स जॉब हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.